जास्त वेळ घेत नाहीये, एकदम थोडा वेळ घेतो मी तुमचा आणि जास्त तुम्हाला बोर पण करत नाहीये मी। तुम्हाला माहिती आहे मला YouTube कडनं किती पैसे मिळतात? मला एवढे पैसे मिळतात ना, दुबईच्या कंपनीची पगार आणि महिन्याचे YouTubeचे पैसे एकूण मला किती पैसे मिळतात तुम्हाला माहिती आहे? जर तुम्हाला माहिती पडलं ना तुमचं डोकं खराब होईल, कारण की मला भरपूर भाव आणि भरपूर माझे मित्र मला विचारतात की एवढे पैसे काय करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना खूप कमी वेळ घेतो तुमचा आणि हे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न होते ना कंपनीची पगार किती आहे जाणून घ्यायचं ना, तर मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्हाला व्हिडिओ जर माझा आवडला ना तर कृपया करून ना चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला सुरुवात करतो। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव, राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम। भावांनो व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राइब तर नक्कीच करा। तर भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की मला YouTubeचे पैसे येतात, दुबईची पगार येते, म्हणजे एकूण किती पैसे कमवतो यो। आमच्या मित्रमंडळीला वाटतं, आमच्या नातेवाईकाला पण असंच वाटतं की YouTubeवर यांना असं वाटतं की भरपूर पैसे मिळतात आणि कंपनीची पगार पण मिळते। बऱ्यापैकी सबस्क्रायबर आपले चांगले आहेत, व्ह्यूज वगैरे व्हिडिओला भरपूर येतात, परंतु कसं असतं माहिती आहे का, ते 48 घंट्याच्या आतमध्ये काय व्ह्यूज असतं त्याचं काय मला एवढं कळत नाहीये। तर एवढे पैसे आले असते ना तर मी इथं थांबलोच नसतो, दुबई राजा कधीच गेला असता मुंबईला। 3 महिने 4 महिने मिळून ना एवढे पैसे येतात की एका महिन्याचं घराचं राशन होईल, फक्त एका महिन्याचं घराचं राशन होईल, 1 महिना घर चालेल माझं, एवढे मला पैसे मिळतात। सुरुवातीला यायचे पैसे मला सुरुवातीला जरा बऱ्यापैकी यायचे, परंतु असं नाही की हरच महिन्यामध्ये तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहे मला फक्त। परंतु माझं काही YouTubeच्या पैशावरती घर वगैरे काही चालत नाहीये, कारण की मला जे पैसे मिळतात ना इकडे दुबईच्या कंपनीमध्ये की त्याच्यामध्ये माझी मेहनत पण खूप आहे। माझी एवढी मेहनत आहे ना, मला सकाळी 5ला मी जातोय उठून आणि संध्याकाळी मला कधी 10-11 वाजतात यायला। जेवणाचा वेळ नाही आहे, झोपण्याचा वेळ नाही आहे, काही नाही, म्हणजे काम माझं काम असंच आहे। मी भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझं काम कसं आहे ते, आणि YouTubeचं जे आहे ना म्हणजे वेळ खूप कमी मिळत असतो मला व्हिडिओ बनवण्यासाठी। तर जसा मला वेळ मिळत असतो ना त्याच्यामध्ये मग मी थोडा वेळ YouTubeला वेळ देतोय। तर याच्यामध्ये पण खूप मेहनत आहे, एक व्हिडिओसाठी ना जवळपास 4 ते 5 तास जातात आणि पैसे वगैरे ना काही एवढे काही मिळत नाहीये। हा महादेवाच्या कृपेने मिळेल, तुमच्या आशीर्वादाने मिळेल, तर तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। लवकरात लवकर आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होऊ द्या। आता सांगतो दुबईच्या कंपनीची पगार। दुबईची कंपनीची पगार आहे ना खूप मेहनतीचे पैसे दे, खूप मेहनतीचे पैसे दे, म्हणजे सकाळी उठून 5ला जायचं आहे आणि संध्याकाळी 9ला 10ला मी रूमवरती येतोय। जेवणाचा वेळ नाही आहे, झोपण्याचा वेळ नाही आहे, खूप धावपळ आहे माझी, खूप धावपळ आहे माझ्या कामामध्ये, खूप धावपळ करावं लागते मला। पाठीमागं ओव्हरटाईम वगैरे यायचा तर मला जवळपास 2700 ते 2800 धरम पगार मिळायची। तो ना मी तुम्हाला सांगतो ना की तुम्ही कमी पगारात आलात ना तर तुम्हाला पुढे जायलाही मिळतं। तर पहिलं मला खूप कमी पगार होती इथे, म्हणजे पहिलं मी जेव्हा इथं आलतो ना तर फक्त 1500 धरमवरती मी कामाला आलतो। तर 1500 धरमवरती मी काम केलं आणि 200-300 मला ओव्हरटाईम मिळायचा। तर मेहनत करत काम करत शिकत आणि लायसन्स वगैरे घेतलं। लायसन्स वगैरे घेऊन मग मी ड्रायव्हर काम टेक्निशियनमध्ये आहे, म्हणजे ज्या कंपनीमध्ये होतो ना त्याच कंपनीमध्ये आहे। तर ते कंपनीनं मला पगार वगैरे वाढवली त्याने, तर आता मला पगार 2500 पगार आहे आणि ओव्हरटाईम मला मिळतो 200-300 धरम मला महिन्याला ओव्हरटाईम मिळतो। याच्यामधलं ना माझा खर्च 500 धरम आहे, मला खर्च 300 धरममध्ये मी जेवण करतोय 3 वेळा आणि उरलेले 200 धरम मला चाय वगैरे काही माझा पर्सनल काही खर्च असतो त्याच्यासाठी, म्हणजे एकूण मला 500 धरम इथे खर्च आहे। कंपनीची गाडी आहे, कंपनीचं रूम आहे, कंपनीचं सगळं मला पूर्ण कंपनी देते। जेवण माझं आहे, फक्त रूम वगैरे सगळं कंपनीचं आहे, विजा वगैरे सगळं माझा कंपनीचा आहे। जे काही माझा खर्च आहे ना तो माझ्या कंपनीच्या पैशावरतीच निघतो, YouTubeच्या पैशावरती माझं काहीच भागत नाही आहे। याच्यामध्ये फक्त मला एवढे मिळतात की माझं एका महिन्याचं राशन घरी होईल। आता माझ्या घरी माझे आई वडील, माझी बायको आणि माझे 2 मुलं, तर यांचं जे 1 महिन्याला जे राशन लागेल ना एवढं, म्हणजे दुधा पाण्यापुरते पैसे मला मिळतात YouTubeवरनं। खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतोय, ते पण दुबईमध्ये मराठीमध्ये व्हिडिओ असे बनवत नाही आहे कोणी, जास्त करून तेच हाय गाईजवालेच व्हिडिओ इकडे जास्त असतात आणि टुरिस्टचे। परंतु मी एक विषय घेतलेला आहे की आपला मराठी माणूस दुबईमध्ये कामाला आला पाहिजे। आपल्या इकडे बघतो ना, मी जालना जिल्ह्याचा आहे, आपल्या इकडे आहे ना भरपूर आपले लोक ऊसतोडीला वगैरे जातात, लांब घर सोडून जातात। तर मला असं वाटतं की तिथल्या तिकडे काम करूच तर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये कामाला या, कारण की मी जे माझ्यासोबत झालं ना मी ते तुम्हाला सांगतोय। आता सध्या माझी परिस्थिती बरी आहे, पहिली खूप वाईट होती, आता महादेवाच्या कृपेने आता बरी माझी परिस्थिती होत चालली। तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये जी माझी स्टोरी होती मी तुम्हाला लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना भावांनो, कृपया करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम।